बटेंगे तो कटेंगेचा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिला असं राऊतांनी म्हटलंय। लोकसभेनंतर महाराष्ट्र दिल्लीत इंडियाचं गणित जमू शकलं नाही असंही राऊतांनी मान्य केलं। केजरीवालांच्या मतदारसंघातून 31,000 मतं डिलीट केली असंही राऊत म्हणतात। दिल्लीतही निवडणूक यंत्रणेत घोटाळे, यासाठी एकत्र लढणं गरजेचं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीलाही दिलाय। आम्ही लोकसभेला एकत्र लढलो, आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होता, पण त्यानंतरच्या राज्यातल्या निवडणुकांमध्ये हे इंडिया आघाडीचं गणित जमू शकलं नाही। महाराष्ट्रात सुद्धा नाही जमलंय, आता दिल्लीमध्ये नाही जमलंय, आता उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत। राज्य जर भाजपच्या हातात गेली तर लोकसभा कशी लढणार भविष्यात? महाराष्ट्रात निवडणूक यंत्रणेमध्ये आणि एकंदरीतच प्रक्रियेमध्ये मोठे घोटाळे आहेत, हे समोर येत आहे। दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते झालेलं आहे। दिल्लीमध्ये सुद्धा आपच्या मतदारसंघात यश जिथे मिळतंय तिथे हजारो नावं गाळली गेली। जसं केजरीवाल यांच्या मतदारसंघामधून जवळजवळ 31,000 मतं डिलीट केली, असं अनेक भागात झालं। या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणं गरजेचं